राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या विशेष प्रयत्नातून आदिवासी विकास विभागातून नंदुरबार जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना त्यांच्या सुरक्षेबाबत विविध साहित्यांना भरलेले अशी सुरक्षा संच वितरण करण्यात येत आहेत। याच अनुषंगाने आज दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील कोरीट नाका परिसरातील बाफना कॉम्प्लेक्सच्या सभागृहात नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते या सुरक्षा संचाचे वितरण करण्यात आले। यावेळी व्यवस्थापक प्रवीण पाटील, माजी नगरसेवक संतोष वसईकर आदी उपस्थित होते। लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती दर्शवली। खासदार डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले की ज्या लाभार्थ्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा अथवा राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेतला नसेल अशा लाभार्थ्यांनी लवकर योजनांचा अर्ज भरून लाभ घ्यावा। केंद्र सरकार मार्फत घरकुल योजना, उज्ज्वला गॅस योजना सुरू असून त्याचा देखील अर्ज भरून लाभ घ्यावा असं त्यांनी लाभार्थ्यांना आवाहन केलं। लग्न लावायचं असेल तर त्यांना पण पैसे देणार, जे वयस्कर आहेत त्यांच्या मुलांचे लग्न करायचे त्यांना पण या योजनेत पैसे मिळतील। मुलांची लग्न करायला ज्यांची मुलं लहान आहेत, शाळेत शिकतात, तर आता सरकारने असा विचार केला की कामगार आहे, मजुरी करतात, पण पोरांनी व्यवस्थित यांच्या शाळेत गेलं पाहिजे, नियमित शाळेत जाऊन शिकलं पाहिजे। एखादा मजुरी करत असेल, एखादा कामगार असेल तर त्याच्या पोरांनी शिकून मोठं झालं पाहिजे असा सरकार विचार करते। म्हणून सरकारने आता काय केले की जर तुमची मुलं नियमितपणे शाळेत गेले आणि त्यांची शाळेतली हजेरी 70% वर असेल, म्हणजे रोज शाळेत जात असतील पोरं, तर 7वी पर्यंतच्या मुलांसाठी, एका मुलासाठी किंवा मुलीसाठी जर तिची 7वी पर्यंत कुठल्याही वर्गात असेल आणि 70% हजेरी असेल शाळेत, तर त्या विद्यार्थ्याच्या मागे त्या पालकाला म्हणजे त्या कामगारला 5,000 रुपये सरकार देणार। 5,000 एका मुलासाठी। दुसरा मुलगा पण किंवा मुलगी पण रोज शाळेत जाते तर त्यांना पण 5,000 रुपये 7वी पर्यंत। 7वीच्या पुढे 8वी, 9वी, 10वीतले पोरं असतील आणि असंच 70% हजेरी असेल शाळेमध्ये तर त्यांना अजून 3,000 वाढवून 8,000 रुपये पर्यंत सरकार देईल।